जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय? त्याच्यासाठी सर्वात खरंच कॉमन सगळेजण आपण बोलतो, सगळ्यांना माहिती पण आहे, कारण प्रत्येकाला आपापली वाट शोधायची आहे. म्हणजे आता मी माझी पद्धतीने वाट शोधली आहे, ती चुकीची बरोबर ही मलाही माहिती नाही, पण चाललेलो आहे त्या प्रवासात. फक्त एवढीच गोष्ट मी अपेक्षित करतो की प्रत्येक वेळेस की जी काही गोष्ट मी करेन ती जास्तीत जास्त प्रामाणिक आणि प्युरिटीकडे जाणारी करेन. जेणेकरून की बाबा माझा आनंद, मी काम करताना मलाही तो आनंद मिळाला पाहिजे, माझ्या व्ह्युअर्सला, माझ्या कलारसिकालाही तो आनंद मिळाला पाहिजे, आणि छान मला जाताना माझ्या मागं जे काय कलाकृती असतील त्या माझ्या आयडेंटिटी चांगल्या राहाव्यात, एवढीच मी नेहमी अपेक्षा करतो. मग त्यासाठी जी काही कष्ट करायचे असतील, जे काय काम करायचं असेल, तो आपापल्या मार्गाने आपापल्या स्टेजेसनी तो निवडायचा आणि करायचा. म्हणजे जे काय प्रॅक्टिकल लेवलवरचं काम असेल, रेग्युलर वर्कचं काम असेल, रियाजाचं काम असेल, त्या सगळ्या गोष्टी त्या प्रवासात येणार आहेत. पण प्रत्येकाने आपापला आधी मार्ग ठरवावा, त्या मार्गावर व्यवस्थित चालत जावं, छान 2 पायावर व्यवस्थित, सावकाश असेल, छान असेल, त्या मार्गाचा आनंद घेत 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 जावं आणि प्रवास सुरू राहावा, एवढंच आहे. फक्त एक आहे की ते शॉर्टकट्स ह्या ज्या असतात की शॉर्टकट्स घेणं किंवा काय बाकीच्या गोष्टी करणं, मग त्यात अर्थ नाही राहत. जे काय आहे ते प्युअरली आणि छाती ठोक असावं की बाबा हे माझं आहे, हे मी केलेलं आहे, चूक बरोबर नंतर, पण मला आत्ता वाटलं आहे, मी केलं आहे, व्यक्त झालो आहे, हे मला असं वाटतं आहे, मी व्यक्त होतो, हे असं असावं. मग प्युअरिटी असावी, प्रांजळ असावं. जसं हे पण म्हणायचे आपले सनई वादक पण की कलावंत हा जोपर्यंत आतनं प्युअर होत नाही तोपर्यंत त्याचे सूर लागत नाहीत. बिस्मिल्ला खान. बिस्मिल्ला खान ते म्हणायचे, मी आयुष्यात कधीही खोटं बोललेलो नाही, आयुष्यात कधीही कोणाचा म्हणजे हे केलं डिग्रेशनला गेलो नाही. मी जेवढा प्युअर राहीन, जेवढं माझे सरळ राहीन, तेवढी माझी कला सरळ, आनंद देणारी आणि प्युअर राहील. आणि कलावंत म्हणून ती गोष्ट प्रत्येकाने जपली की काही अडचणीची गोष्ट नाही. बाकी हा व्यवहाराचा पार्ट वेगळा असतो, तुमचा स्वतःचा कोर जो आहे. म्हणून कलावंत हा जरी समाजात असला, समाजामध्ये आपल्या इतर गोष्टी जरी असलं तरी तो एकटा असतो त्यासाठी, कारण त्याला एकट्याला काहीतरी निर्माण करायचं असतं, काहीतरी शोधायचं असतं. त्यामुळं त्याला कुठंतरी स्वतःला एकटं ठेवावं लागतं, आणि तो कुठंतरी कुठल्या तरी जुन्या 220 किंवा कुठल्या तरी शतकातल्या एखाद्या चित्रकाराशी नातं जोडतो, त्याच्याबरोबर तो संवाद साधत असतो. जो असं ते काम कलावंत करत असतो थोडक्यात. म्हणून समाजात जरी तो कलावंत असा समाजमुख असला, समाजमुख व्यक्ती असतो, म्हणजे असतोच आपण सगळेच, पण मी जेव्हा चित्रकार म्हणून येतो, कलावंत म्हणून येतो, तेव्हा मी वेगळ्या कोरमध्ये असतो. कारण मला काहीतरी वेगळं द्यायचं असतं, मला काहीतरी समाजाला वेगळं द्यायचं आहे, काहीतरी समाजाचं प्लेझंटनेस द्यायचं आहे, समाजाला काहीतरी छान माझ्याकडनं गेलेलं असावं. अशी गोष्ट आपण जर विचार ठेवतो तर पॉझिटिव्हिटी वाढली पाहिजे. जर निगेटिव्ह गोष्टी दिसत आहेत आपल्याकडे आणि नेहमी जर आपण निगेटिव्ह गोष्टीला परत निगेटिव्ह म्हणून प्रेझेंट केली तर त्याचा काय अर्थ राहिला? मग ती त्रासदायकच वाटेल ना. जर ही त्रासदायक गोष्ट आहे ती होऊ नये म्हणून काय गेलं पाहिजे, त्या त्रासदायक गोष्टीतनं एखादी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट निघतच असेल, किंवा कधीही कसं ॲक्शन अँड रिॲक्शन्स असतातच, तर त्याचा आपण जर विचार केला. आणि कलावंत म्हणून माझं काय हे आहे की समाज हेल्दी कसा राहील, समाजाचा डोळा हेल्दी कसा राहील, हे काम माझ्यावर आहे. तर ते काम आपण करत राहायचं. आणि सगळेजण ते करतातच चांगले आपापल्या परीने, ते प्रत्येकजण करतोच. एवढंच नवीन पिढीला पण त्यांनी त्याच पद्धती, कारण माझ्या आधी एवढ्या सिनियर्स लोकांनी, एवढ्या आदर्श लोकांनी एवढं चांगलं काम करून ठेवलेलं आहे, त्यात कुठं तर त्या प्रवासात आपण एक असं चाललेलं आहे तसं आहे. आणि ह्याच्यानंतर पण जी आत्ताची पिढी आहे ती उत्कृष्ट काम करायला लागलेली आहे, ती वेगळ्या अँगलनी काम करायला लागली आहे. आणि जसं जसं काळ बदलतो, काळाचे पॅरामीटर्स बदलतात, तसं कलेची पॅरामीटर्स बदलतात, आकार बदलतात, तत्त्व बदलतात, तिथे त्या काळात सेट होतं. फक्त त्यातली प्युरिटी कायम राहिली की छान असतं ते.
म्हणजे आपल्या जर सगळ्या चित्रकलेचा प्रवास जरी बघितला प्रत्येक काळातला तर तिथे ती राहिलेली म्हणून आज आपण ती ऑब्झर्व करतो किंवा बघतो ते सगळी.